नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 2 दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्या समोरून बाणेदारपणे उठून येणाऱ्या झेलेन्स्की यांनी 2च दिवसात आपण अमेरिकेसोबत खनिज करार करण्यास केवळ तयारच नाही तर उत्सुक आहोत असे विधान केले। विशेष म्हणजे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली सारख्या मातब्बर युरोपीय देशांनी झेलेन्स्की यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतरचे त्यांचे हे विधान आहे। युरोपीय देश युक्रेनला मदत करण्यास तयार असले तरी या सगळ्यांनी एकत्रित कितीही मदत केली तरी अमेरिका आपल्या सुरक्षेची हमी घेणार नसेल तर रशियाच्या लष्करी ताकदीपुढे ही मदत कुचकामी ठरते याची जाणीव झेलेन्स्की यांना आहे। तात्पर्य, युक्रेनचे अस्तित्व टिकवायचे असेल तर अमेरिकेला शरण जाणे अपरिहार्य आहे। हे लक्षात आल्यामुळेच झेलेन्स्की पुन्हा एकदा ट्रम्प यांना आर्जवे करत असल्याचं दिसतंय। आज युक्रेनला मदत करण्यास पुढे सरसावत असलेले युरोपियन देश मुळात आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून आहेत। नाटो करारामुळे अमेरिकेचे संरक्षण लाभल्याने या युरोपीय देशांनी आपल्या लष्करी ताकदीचा फारसा विस्तार केला नाही। त्यामुळे रशियाला टक्कर देऊ शकेल असे लष्कर किंवा आधुनिक शस्त्रास्त्रे त्यांच्याकडे नाहीत। या पृष्ठभूमीवर ट्रम्प यांनी युक्रेनला दिली जाणारी मदत थांबवण्याचा आदेश देताच झेलेन्स्की यांचे सूर बदलले। अर्थात झेलेन्स्की यांना अजूनही अमेरिका आपल्या सुरक्षेची हमी देईल अशी आशा आहे। अमेरिकन शस्त्रांशिवाय युक्रेन रशियासमोर 2 आठवडेही टिकू शकणार नाहीये। रशियाला रोखण्यासाठी युक्रेनला प्रगत शस्त्रांची आवश्यकता आहे जी फक्त अमेरिकेकडे आहे। अमेरिकन शस्त्रांशिवाय युक्रेन रशियासमोर एक असहाय्य देश आहे, परंतु ट्रम्प या मुद्द्यावर माघार घेण्याची शक्यता खूपच कमी आहे। ट्रम्प युक्रेनमधील खनिजांवर हक्क सांगतील, परंतु युद्धाचा भार उचलण्यास तयार होणार नाही। थोडक्यात ट्रम्पच्या अमेरिकेबाबत सध्या झेलेन्स्की यांची अवस्था धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी झाली आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।